मी तर ते आव्हान समजतच नाही. कारण त्याचे वडील जिल्हाप्रमुख, जिल्हाप्रमुख असल्यामुळे काहीही पक्षाशी संबंध नसताना त्याला डायरेक्ट तिकीट देण्याचं कारण का, तर वडील जिल्हाप्रमुख. आणि हे असल्यामुळे एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला जर त्यांनी तिकीट दिलं असतं पक्षातल्या, तर त्याचं आव्हान एक तगडं गेलं असतं. पक्ष संघटनेचं काम करून माहिती नाही, लोकांमध्ये जाऊन माहिती नाही. आज सांगितलं बाबा तू उमेदवार आहे, आज तू पाया पडायला लागला लोकांच्या ओळखी नाहीत. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आम्ही पक्ष संघटनेसाठी लाट्या काट्या खाल्लेल्या आहेत. आम्ही पक्षफुटीनंतर आमच्यावर खूप केसेस झाल्या, अन्याय झाला, आम्ही लाट्या काट्या खाल्ल्या. तर त्यांचं काय, डायरेक्ट ते गाडीतून उतरले आणि उमेदवार झाले. मीच नाही, तरोड्यातली जनतेच्या तोंडातच ते आहे. प्रत्येक आम्ही जेव्हा घरी जातो भेटायला, तर लोकांमध्ये तेच रोष आहे की बाबा तुम्ही वडील जिल्हाप्रमुख, वडील नगरसेवक, मग आता मुलगा तेच, मग कार्यकर्ते काय सतरंजा उचलणार का? हे स्वतः लोक बोलत आहेत. तरी आम्ही पक्षाशी एकनिष्ठ राहिलोत. आजपर्यंत कुठूनही काही नसताना घरून पैसा घालून आम्ही आज राजकारण करतो. आमच्याकडं ना सत्ता आहे ना काही आहे. जेव्हा पक्षफुटी झाली त्यावेळेस फक्त नेते गेले, ज्यांचे पोट भरले ते गेले. मुळात कार्यकर्ते हे गेलेच नाहीत. कार्यकर्ते कार्यकर्त्याच्या जागीच आहेत. मला तर दीपक पाटलाचं आव्हान वाटतच नाही. कारण मागच्या टर्मला त्यांना निवडून दिल्यानंतर कचऱ्याचा प्रश्न तसाच आहे. वार्डातील पथदिवे बंद आहेत. आज तुम्ही इलेक्शन आल्यावर एक 8 दिवसावर तुम्ही येता गल्लीमध्ये आणि मग काय करता तुम्ही, माणसं बोलवता, बंद पडलेले लाईट चालू करता. मग 5 वर्ष तुम्ही असता कुठे? की 5 वर्ष तुम्ही गायब होणार, नगरसेवक झाले की मलिदा खाणार आणि मग नंतर तुम्ही काय करणार, येणार आणि मग म्हणणार काकू लाईट बंद आहे. तर हे सगळं आता मायबाप जनतेला कळायला लागले आणि जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देणार आणि यावेळेस आमची मशाल नक्कीच पेटणार. आज आमच्या प्रभागामध्ये सगळ्यात मोठी समस्या आहे ते एक बुधवारचा बाजार भरतो आमच्या प्रभागामध्ये. अच्छा. तर त्याच्यामुळे काय आमच्या ट्रॅफिक एवढे म्हणजे समस्या आहे तिथे ट्रॅफिकची. तर त्याच्यासाठी मी जर नगरसेवक झालो तर मी नगरपालिकेतर्फे एक ग्राउंड उपलब्ध करून देईल. पॉलिटिक्स इज द गेम ऑफ पॉसिबिलिटीज असं इंग्रजीमध्ये म्हटलं जातं. त्याचाच अर्थ राजकारण हा शक्यतांचा खेळ आहे, तिथे अशक्य काही नाही. अनेक निवडणुकांमध्ये आपण हे पाहतोच की हल्ली अशक्य वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा निवडणुकांमध्ये शक्य वाटायला लागलेल्या आहेत. नांदेड महापालिकेच्या निवडणुकीला हे शहर सामोरं जात असताना गेल्या काही दिवसांपासून अशा अनेक घडामोडी आपण पाहतो आहोत, ऐकतो आहोत आणि वाचतोसुद्धा आहोत, ज्या शक्यतेच्या कोटीच्या बाहेरच्या आहेत. म्हणूनच नांदेड महापालिकेची निवडणूक ही उत्सुकतेची ठरलेली आहे आणि आजवरच्या निवडणुकीमध्ये सर्वात चर्चेची सुद्धा ठरलेली आहे. या पार्श्वभूमीवर आपण आज बोलणार आहोत. नमस्कार, मी मुरलीधर हंबर्डे. बोला नांदेडच्या या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. या नांदेड महापालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये आपण मान्यवरांना बोलावतो आहोत आणि जनतेच्या मनातील प्रश्न त्यांना विचारतो आहोत. आजच्या भागामध्ये आपल्या समोर या स्टुडिओमध्ये आहेत प्रभाग क्रमांक 1 अधिकृत उमेदवार रवी दादाराव नागरोजे. त्यांचं स्वागत करूया. नमस्कार, जय महाराष्ट्र. रवी भाऊ, तुमचं या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. निवडणूक सुरू झालेली आहे. प्रचाराचा आता सगळीकडे जोरदार या ठिकाणी प्रचार होतोय. रणधुमाळी सगळीकडे सुरू झालेली आहे. आपण गेल्या अनेक वर्षांपासून युवासेनेमध्ये काम करत आहात, युवासेनेचे शहर प्रमुख आहात आणि आत्ता पक्षाने आपल्याला उमेदवारी दिलेली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आपण या ठिकाणी निवडणूक लढवत आहात प्रभाग क्रमांक 1 मध्ये. आत्ता प्रचार कुठल्या पातळीवर आहे, नेमका कशा प्रकारचा प्रचार आपला चाललेला आहे? गेली 10 वर्ष झालं मी पक्ष संघटनेचं काम करत असताना पक्षाच्या विविध पदावर मी काम करत होतो. मी युवा सेनेचा शाखा प्रमुख, युवा सेनेचा विभाग प्रमुख, उपशहर प्रमुख ते शहर प्रमुख या जबाबदारी मी या पक्षाच्या जबाबदाऱ्या पार पडल्या. पक्ष संघटनेचं काम करत असताना मी लोकांमध्ये असायचो, नेहमीच सक्रिय असायचो. पक्षासाठी संघटनेचं काम आपण 1 नंबरवर केले. तरोडा खुर्दमध्ये स्वतः मी एकटाच कार्यकर्ता आहे आता प्रभाग क्रमांक 1 मध्ये, शिवसेना फुटल्यानंतर. अच्छा. तर गेली 10 वर्ष झालं मी पक्ष संघटनेचं काम करत आहे. पक्ष संघटनेचं काम केलं. विविध शाखा ओपनिंग असोत की पक्षाचे जे काही पक्षाचे सदस्य नोंदणीचे कार्यक्रम असोत, ह्याच्यातून मी समाजसेवा करतच आलो आहे. लोकांमध्ये जाणं, लोकांच्या समस्या सोडवणं हे चालूच असतं. गेली 10 वर्ष झालं एकनिष्ठ असल्यामुळे पक्षाने यावेळेस मला एक तिकिटाच्या रूपानं मला आशीर्वाद दिला.
आणि मग तुम्ही त्याच आशीर्वादाच्या बळावर लोकांकडे जाताय. लोकांचा प्रतिसाद कसा आहे सध्या तुमच्याकडे? लोकांमध्ये मी नेहमीच मिसळून असतो, पण यावेळेस आता इलेक्शनच्या माध्यमातून रोज लोकांमध्ये जाणं येणं होत आहे. तसा माझा संबंध लोकांमध्ये माझं जाणं येणं असतं. मी प्रत्येक कार्यात लोकांसोबत असतोच. तर आम्हाला रिस्पॉन्स आता सध्या जुनी शिवसेना, खरी शिवसेना आमचीच असल्यामुळे आणि लोकांमध्ये आमच्याविषयी सहानुभूती आहे. त्यामुळे आम्हाला आता सध्या रिस्पॉन्स चांगला आहे. अच्छा, प्रचार एकदम तुमचा उत्तम चाललेला आहे. तुम्ही म्हणताय की खरी शिवसेना आमची आहे आणि खरी शिवसेना आमची असल्या कारणाने त्या जोरावर ते निष्ठावंत आम्ही शिवसैनिक असल्यामुळे लोक आम्हाला मदत करतायत आणि गेल्या 10 वर्षामध्ये तुमचंही काम आहे या ठिकाणी असं म्हणताय. पण हे होत असतानाच त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे एक उमेदवार आहे जे तुमच्या पुढे आव्हान आहे आणि त्याच्याही पेक्षाचं महत्त्वाचं म्हणजे शिंदे गटाचे जे जिल्हा प्रमुख आहेत उमेशजी मुंडे यांचे चिरंजीव योगेश मुंडे तुमच्यासमोर या ठिकाणी आहेत आणि एक प्रतिस्पर्धी म्हणून तुमच्या समोर या प्रभागामध्ये ते निवडणूक लढवत आहेत. कितपत मोठं आव्हान तुम्हाला योगेश मुंडे यांचं वाटतं? कारण दोन्ही सेना आहेत, तुमची सेना आणि त्यांची शिवसेना आहे आणि अनेक मतदार जे आहेत ते दोन्ही शिवसेना असल्यामुळे विभागले जात आहेत. दोन्ही शिवसेना आमने-सामने तुमच्या प्रभागात आहेत. योगेश मुंडे यांचं या रूपाने तुम्हाला कितपत मोठं आव्हान या ठिकाणी तुम्हाला वाटतं? मी तर ते आव्हान समजतच नाही. कारण त्याचे वडील जिल्हाप्रमुख, जिल्हाप्रमुख असल्यामुळे काहीही पक्षाशी संबंध नसताना त्याला डायरेक्ट तिकीट देण्याचं कारण का, तर वडील जिल्हाप्रमुख. आणि हे असल्यामुळे एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला जर त्यांनी तिकीट दिलं असतं पक्षातल्या, तर त्याचं आव्हान एक तगडं गेलं असतं. पण वडील जिल्हाप्रमुख आहेत म्हणून त्याला तिकीट दिल्यामुळं कसं आहे, पक्ष संघटनेचं काम करून माहिती नाही, लोकांमध्ये जाऊन माहिती नाही. आज सांगितलं बाबा तू उमेदवार आहे, आज तू पाया पडायला लागला लोकांच्या ओळखी नाहीत. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आम्ही पक्ष संघटनेसाठी लाट्या-काट्या खाल्लेल्या आहेत. आम्ही पक्षफुटीनंतर आमच्यावर खूप केसेस झाल्या, अन्याय झाला, आम्ही लाट्या-काट्या खाल्ल्या. तर त्यांचं काय, डायरेक्ट ते गाडीतून उतरले आणि उमेदवार झाले. तुम्हाला असं वाटतं का की त्यांचे वडील जिल्हा प्रमुख असल्यामुळेच त्यांना या ठिकाणी उमेदवारी दिली गेलेली आहे? नक्कीच. कारण त्यांच्या जागी दुसऱ्या कार्यकर्त्याला संधी भेटायला पाहिजे होती ना. मग वडील जिल्हा प्रमुख असल्यामुळेच तर त्यांना तिकीट भेटलं. तुम्ही नेपोटिझमचा आरोप त्यांच्यावर या ठिकाणी थेट करता आहात आणि मीच नाही, तरोड्यातली जनतेच्या तोंडातच ते आहे. प्रत्येक आम्ही जेव्हा घरी जातो भेटायला, तर लोकांमध्ये तेच रोष आहे की बाबा तुम्ही वडील जिल्हा प्रमुख, वडील नगरसेवक, मग आता मुलगा तेच, मग कार्यकर्ते काय सतरंजा उचलणार का? हे स्वतः लोक बोलत आहेत. अच्छा, तुम्ही म्हणताय की त्यांचे वडील जिल्हा प्रमुख असल्या कारणाने आणि एक त्यांना तिकीट मिळाले. तुम्ही थेट असा नेपोटिझमचा आरोप त्यांच्यावर तुम्ही करत आहात. त्यामुळे त्यांचं आव्हान तुमच्यासमोर फार मोठं नाही असं तुम्ही म्हणताय. पण गेल्या अनेक वर्षांमध्ये, या 10 वर्षामध्ये तुम्ही शिवसेनेत काम केलेत. गेल्या काही वर्षांपासून तुमच्याकडे युवा सेनेचं शहर प्रमुख पद आहे आणि त्याही वेळी तुमचा लोकांचा संपर्क होता असं तुम्ही म्हणालात आणि आत्ता निवडणुकाला तुम्ही सामोरं जाताय. एखाद्या पक्षाचं पद सांभाळत असताना आणि त्याच पक्षामध्ये निवडणुकीला सामोरे जात असताना यामध्ये नेमका कुठला फरक असतो? आणि तुम्ही सेनेचं पद या ठिकाणी सांभाळत आणि आत्ता निवडणुकाला सामोरं जात आहे, नेमका वेगवेगळा अनुभव काय आहे तुमचा? गेली 10 वर्ष झालं मी पक्ष संघटनेचं काम करत असताना मी लोकांमध्ये होतोच. आणि आता नगरपालिकेची निवडणूक तशी माझ्यासाठी काही अवघड नाही आहे आणि काही नवीन नाही आहे. कारण मी गेली 2 टर्म झालं आमदार बालाजी कल्याणकर असोत का उमेश मुंडे ह्यांचं मी स्वतः काम केलेलं आहे. आणि तरोड्यामध्ये काम करत असताना माझे खूप असे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झालेले आहेत लोकांसोबत. त्यामुळे अशी निवडणूक अशी माझ्यासाठी काही अवघड नाही आहे. नेहमीच मी लोकांमध्ये असतो, लोकांचं कार्य करत असतो, माझा संपर्क दांडगा आहे. फक्त विषय एवढाच आहे की आज आम्हाला उद्धव साहेबांनी एक सर्वसामान्य घरातील सर्वसामान्य शिक्षकाच्या मुलाला आज तिकीट देऊन एक आशीर्वाद दिला आहे. तुम्ही म्हणताय की माझ्यासमोर आव्हान नाही, गेल्या अनेक वर्षांपासून मी लोकांच्या सेवेत आहे आणि तो प्रतिसाद तुम्हाला यावेळी मिळतोय असंही म्हणतात. त्या प्रभागामध्ये तुम्ही अनेक दिवसांपासून या ठिकाणी राहता, तुम्हाला तिथल्या प्रश्नांची जाणीव आहे. कुठली कामं झालेली आहेत तेही माहीत आहे, कुठली कामं झाली नाहीत त्याचीही जाणीव तुम्हाला आहे. कुठली कामं व्हायला आत्ता तात्काळ हवी आहेत याचीही तुम्हाला माहिती आहे, कारण तुम्ही स्थानिकचे रहिवासी आहात. आत्ता तुम्ही स्वतः निवडणुकीला सामोरे जात असताना कुठल्या मुद्द्यांना घेऊन तुम्ही सामोरे जात आहात? आज आमच्या प्रभागामध्ये रस्त्याचा, नालीचा, कचऱ्याचा एक फार मोठा विषय आहे. आजपर्यंत मागच्या नगरसेवकांनी या बाबतीत तेवढं लक्ष दिलं नाही किंवा तेवढं काम केलं नाही, म्हणून आज मला नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जावं लागत आहे.
या नगरपालिकेच्या निवडणुकीला तुम्ही सामोरं जात असताना आता तुमचा प्रभाग खूप वाढतोय. या वाढत्या प्रभागामध्ये लोकसंख्या वाढायला लागलेली आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न तिथे आहे. अगोदरच्या नगरसेवकांनी वीज, रस्ते, आरोग्य, पाणी यावर किंवा महिलांच्या सुरक्षेवर किंवा तिथल्या तरुणांच्या हाताला रोजगार देण्यावर काही काम केलं होतं का? नाही नाही, काहीच काम नाही. मग स्थानिक लोकांनी त्यांना कधी जाब विचारला नाही का? यावेळेस आता स्थानिक लोक आपल्याला मतदानातून दाखवून देतील. त्यांनी जे मागच्याच कामं नाही केले ना, त्यामुळे यांना जनता दाखवून देईल निवडणुकीत, मतदानाच्या ह्याच्यातून रूपातून. मग आत्ता तुम्ही जर नगरसेवक म्हणून निवडून आलात तर कुठल्या कामाला प्राधान्य द्याल? कारण तुम्ही तिथले रहिवासी आहात, तुम्हाला प्रश्न माहीत आहेत, रोजच्या जगण्याचे तुमचे प्रश्न आहेत तिथले. तर कुठल्या प्रश्नांना प्राधान्य द्याल तुम्ही? आज आमच्या प्रभागामध्ये सगळ्यात मोठी समस्या आहे ते एक बुधवारचा बाजार भरतो आमच्या प्रभागामध्ये. अच्छा. तर त्याच्यामुळे काय आमच्या ट्रॅफिक एवढं म्हणजे समस्या आहे तिथे ट्रॅफिकची. तर त्याच्यासाठी मी जर नगरसेवक झालो तर मी नगरपालिकेतर्फे एक ग्राउंड उपलब्ध करून देईल, जेणेकरून ना प्रभागामधील लोकांचं म्हणजे ट्रॅफिकचा प्रॉब्लेम पण होणार नाही, लोकांना नाहक त्रास होणार नाही. आणि काय व्हायला लागलं की रस्त्यावरती बाजार भरतो, ट्रॅफिक वाढते आणि मग तिथे काय चेन स्नॅचिंग सारख्या घटना घडायला लागतात. अच्छा. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. आणि आज काय झालेलं की आमच्या प्रभागामध्ये रस्त्याचं काम एक गेली 2 वर्ष झालं चालू आहे. मेन रोड आमचा मालेगाव रोड. तर तिथं काय व्हायला लागलं की बाजूला आपलं गिट्टी वगैरे पडलेली आहे, तर एखादी गाडी जर गेली तर गिट्टी उडून लोकांना लागते. लहान मुलं शाळेला जातात, त्यांना एखादी गिट्टी उडून लागते. कालच अशी घटना घडली, माझ्या कानावर आली. मला सांगत होते त्यांनी की बाबा काही होत नाही. तर गेली 2 वर्ष झाले रस्ते त्यांनी उकडून ठेवलेले आहेत आणि अजून जशाच तशी गिट्टी रस्त्याच्या बाजूला पडलेली. आणि सांगायचं असं की आमच्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये तथागत नगर म्हणायचा एक एरिया येतो. गेली एक 20 वर्ष झालं लोकांचं, पावसाळा आला की लोकांच्या घरात पाणी जातं. त्याच्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले, नगरसेवकाकडे त्यांनी गेले, निवेदन केलं, सगळं झालं, पण तरी अजून ती गोष्ट आजपर्यंत त्याचा प्रश्न सुटला नाही. पण मी नक्की ग्वाही देतो की जर मला संधी दिली मायबाप जनतेनं तर मी 100% तथागत नगरवासियांचा तो पाण्याचा प्रश्न मार्गी लावेल. स्थानिकच्या अगोदरच्या नगरसेवकांनी यावर काही प्रयत्न केले नाहीत काय? स्थानिकच्या नगरसेवकांनी काही केलं नाही म्हणून तर आजही लोकांच्या घरामध्ये पाणी जातं साहेब. बरं, असं नाही की काही अतिवृष्टी झाली म्हणून नाही, नॉर्मल थोडा जरी पाऊस पडला तर लोकांच्या घरामध्ये पाणी जातं, लोकांच्या किचनपर्यंत पाणी जातं. 3 महिने ते पाण्यात आहेत की घरात आहेत त्यांनाच कळत नाही. आणि ह्याच्यावर कोणता ना नगरसेवक काही केला, ना काही विद्यमान कोणता खासदार काही केला, ना आमदार काही केलं. मी त्याच विषयाकडे येतो आहे. तुम्ही माजी नगरसेवकांचा उल्लेख मगाचपासून करताय की त्यांनी न केल्यामुळे यासाठी मला निवडणुकीच्या रिंगणात उभं राहावं लागलं. नाही तर माझी इच्छा या पदासाठी नव्हती, पण जनतेच्या प्रश्नांसाठी मी या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात आलेलो आहे. अगोदरच्यांनी काहीच काम न केल्यामुळे मी हे करू शकतो ही सक्षमता तुम्हाला स्वतःमध्ये जाणवल्यामुळे या ठिकाणी तुम्ही आलेला आहात असं म्हणताय. ज्यांचा नगरसेवक म्हणून उल्लेख करतायत दीपक पाटील हे प्रभाग क्रमांक 1 ब मधून नगरसेवक होते आणि आज ते भारतीय जनता पक्षाकडून तुमच्याच समोर तुमच्याच प्रतिस्पर्धी म्हणून या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. दीपक पाटील हे यापूर्वी नगरसेवक राहिलेले आहेत आणि त्यांचा नगरसेवक पदाचा अनुभवही आहे. तुम्हाला काय वाटतं, ते पूर्वीचे अनुभवी नगरसेवक असल्यामुळे तुम्हाला ते तुल्यबळ ठरतील का तुमच्याकडे एक मोठं आव्हान त्यांचं आहे? कसं पाहता याकडे? दीपक पाटील हे पूर्वाश्रीचे आपले हेच आहे, काँग्रेसचे. ते अशोक चव्हाण सोबत आपले बीजेपी मध्ये गेले आणि ते गेल्यामुळे जे जिथं ओरिजिनल बीजेपीचे होते, आज आमचे काही ते मित्र आहेत, आज त्यांना घरी बसावं लागलं. त्यांच्यावर अन्याय झालाय. आयात माणसांना उमेदवारी त्यांनी दिलेली आहे. कितपत आव्हान वाटतं तुम्हाला दीपक पाटलांचं तुमच्या समोर? मला तर दीपक पाटलाचं आव्हान वाटतच नाही, कारण मागच्या टर्मला त्यांना निवडून दिल्यानंतर कचऱ्याचा प्रश्न तसाच आहे, वार्डातील पथदिवे बंद आहेत. आज तुम्ही इलेक्शन आल्यावर एक 8 दिवसावर तुम्ही येता गल्लीमध्ये आणि मग काय करता, तुम्ही माणसं बोलवता, बंद पडलेले लाईट चालू करता, मग 5 वर्ष तुम्ही असता कुठे? जनता काय तेवढी वेडी नाही राहिली आज की तुम्ही काय करणार की तुमची इलेक्शनची डेट डिक्लेअर झाल्या तुम्ही येणार आणि मग म्हणणार काकू लाईट बंद आहे बघा, चालू करतोय, काढ रे फोटो. हे आता हे लोकांना कळायला लागलंय की 5 वर्ष तुम्ही गायब होणार, नगरसेवक झाले की मलिदा खाणार आणि मग नंतर तुम्ही काय करणार, येणार आणि मग म्हणणार काकू लाईट बंद आहे. तर हे सगळं आता मायबाप जनतेला कळायला लागलंय आणि जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देणार आणि यावेळेस आमची मशाल नक्कीच पेटणार. तरुणांच्या बाबतीत आपण मगाशी बोलत होतो, तुम्ही सुद्धा युवक आहात, तरुण आहात, पक्षाने खूप कमी वयामध्ये तुम्हाला या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे, ती आनंदाची गोष्ट आहे, चांगली आहे.
दोन गोष्टी आहेत. एक तरुण जर पक्षामध्ये येतील, तरुणांना उमेदवारी मिळेल आणि ते जर निवडून जातील तर काम वेगाने होतं असं तुम्हाला वाटतं का? आणि दुसरा त्याला जोडून असा प्रश्न विचारतो, तुमच्याकडे बेरोजगार तरुण असावेत तर त्यांच्यासाठी रोजगाराचा काही तुमच्याकडे प्लॅन आहे का? नक्कीच आमच्याकडे आमच्या युवासेना प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे हे स्वतः एक तरुण असल्यामुळे त्यांचा जास्त भर हा तरुणांवर आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही काम करताना आज तरुणांसाठी जे तरुण बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी जर उद्या मी काही नगरसेवक झाल्यानंतर जर काही आपल्या प्रभागामध्ये काही कोणती इंडस्ट्री आणता येईल का, किंवा त्या माध्यमातून एखादी कोणता रोजगार मेळावा घेता येईल का, एखादा मोठा प्रकल्प पक्षाने दिला तर मोठा प्रकल्प कोणत्या पक्षाने दिला तर तो प्रकल्प आल्यावरती त्या तरुणांना संधी भेटेल, स्थानिकांना रोजगार मिळेल. स्थानिकांना रोजगार मिळणार. तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करू. मी मग अशी विचारलं होतं की तरुण जर या राजकारणात आले आणि निवडून गेले, आता तुम्ही उद्या नगरसेवक झाल्यावर महापालिकेत जाल आणि तरुण महापालिकेत जर असतील तर काम वेगानं होतं असं वाटतं की, किंवा राजकारणाच्या एकंदरीत लोकप्रतिनिधीच्या या प्रोसेसमध्ये जर तरुण येतील तर काम वेगाने आणि उत्तम होतं असं तुम्हाला वाटतं का? नक्कीच आम्ही तरुण असल्यामुळे इतरांपेक्षा जास्त पळू आणि तरुणांची आमची टीम आहे ना, आमची सर्व तरुणांची, त्याच्यामुळे आमचं एक राहील. ओके. तुम्ही मगाशी बोलताना असं म्हणालात की मी सर्वसामान्य कुटुंबातला तर आहेच, पण त्याहीपेक्षा पुढे जाऊन मी एका शिक्षकाचा मुलगा आहे, त्यामुळे मला समाजातल्या सगळ्या घटकांची जाणीव आहे. तो संस्कार तुमच्यावर आहे असंही तुम्ही म्हणालात. तुमच्या प्रभागामध्ये काही शिक्षण संस्था आहेत का? असतील तर त्यांची सध्याची अवस्था काय आहे? तुमचा काही संपर्क तिथे आहे का? शिक्षणाची गुणवत्ता काय आहे सध्या तिथे? आमच्या प्रभागामध्ये ज्या काही जिल्हा परिषद शाळा असतील किंवा संस्था असतील, एक पक्ष संघटनेच्या कार्यातून मी नेहमी त्यांच्या संपर्कात असतो, पालकांच्या, विद्यार्थ्यांच्या, आणि त्यांचं काय समस्या आहेत त्या जाणून घेतो आणि त्या सोडवण्याचा प्रयत्नही मी करतो. आज नांदेड म्हणजे एक नीटसाठी फार मोठं एक नांदेड हे आहे, एज्युकेशन हब होत आहे. एज्युकेशन हब आहे. तर त्या माध्यमातून गोरगरिबांचे माझ्याकडे मुलं ज्यावेळेस येतात, मुलं मुली, तर त्यांच्यासाठी पण मी आपलं जे आहे काही माझ्या माध्यमातून असेल किंवा आमच्या वरिष्ठांच्या माध्यमातून त्यांना कमी पैशामध्ये कुठे काय म्हणजे कमी दरामध्ये आम्ही हे सोयीसुविधा उपलब्ध करून द्यायचा प्रयत्न करतो. निश्चित तुम्ही शिक्षणाकडे एक तुमचा चांगला दृष्टिकोन या ठिकाणी आहे आणि तुम्ही निवडून आल्यावर जी कामं करणारा शिक्षण क्षेत्राबाबत तुम्ही ती सांगताय. आपण शेवटाकडे वळतो आहोत. शेवटाकडे वळत असताना मी तुम्हाला एवढंच विचारू इच्छितो की येणारी निवडणूक ही तुमच्यासाठी दोन तगडे विरोधक तुमच्या समोर आहेत, तुम्हालाही प्रयत्न या ठिकाणी करावे लागतील निश्चितच. तर या सगळ्यांमध्ये एक वेगळा उमेदवार म्हणून, एक वेगळी उमेदवारी तुमची म्हणून आणि एक वेगळा एक विचार म्हणून तुम्ही पुढे जात असताना तुमचं विजन या निवडणुकांना सामोरं जाताना काय आहे? आज माझ्या प्रभागातील जे काही भौतिक सुविधा असतील किंवा मूलभूत गरजा असतील लोकांच्या, ह्या मी सोडवण्याचा प्रयत्न करेन आणि प्रभागातील नागरिकांचं आरोग्य, नागरिकांचं शिक्षण आणि नागरिकांचं एकंदरीत राहणीमान चांगलं व्हावं. नागरिकांचं एकंदरीत राहणीमान चांगलं राहावं यासाठी मी प्रयत्नशील असेल. माझ्या प्रभागातील जे काय माझे मायबाप जनता आणि माझ्या प्रभागातील लोक आहेत त्यांचं मी दैनंदिन जीवनातील अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करेल. रवीजी, या ठिकाणी तुम्ही मगासपासून या ठिकाणी छान उत्तरं देत आहे आणि तुम्ही सांगितलं की सर्वसामान्य कुटुंबातून मी या ठिकाणी आलेलो आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून मी शिवसेनेमध्ये काम करतो आणि पदावरही तुम्ही आहात. गेल्या काही वर्षांमध्ये शिवसेना पक्षामध्ये एक मोठी फूट पडलेली आहे, मोठी बंडाळी या ठिकाणी झालेली आहे आणि यामधून एक शिवसेनेचा मोठा गट या ठिकाणी बाहेर पडलेला आहे आणि त्या गटाने स्वतंत्र अस्तित्व या ठिकाणी आपलं स्थापन केलेलं आहे आणि आम्हीच खरी कशी सेना आहेत याचा ते दावा करतात. ज्यावेळी ही मोठी बंडाळी झाली, शिवसेनेमध्ये मोठे दोन गट ज्यावेळी पडले, त्यावेळी अगदी राज्य पातळीपासून ते गाव पातळीपर्यंत आणि गल्ली पातळीपर्यंत अनेक जे शिवसैनिक होते ते दुसऱ्या गटामध्ये या ठिकाणी गेले. पण त्यावेळी अशाही परिस्थितीत आपण या ठिकाणी ही शिवसेना जी आहे हीच खरी सेना आहे असं म्हणून तिथे राहिलात आणि तुम्ही त्या सेनेमध्ये तुम्ही गेला नाही. तुमची ही प्रामाणिकता, गेल्या काही वर्षांपासून शिवसेनेची करत असलेली तुम्ही सेवा, पदावर केलेलं चांगलं काम आणि पक्षासोबतची तुमची निष्ठा, हे पाहून तुम्हाला पक्षाने आता आशीर्वादाच्या रूपात ही उमेदवारी दिलेली आहे असं तुम्हाला वाटतं का? मुळात सांगायचं झालं तर जेव्हा पक्षफुटी झाली त्यावेळेस फक्त नेते गेले, ज्यांचे पोट भरले ते गेले. मुळात कार्यकर्ते हे गेलेच नाहीत. कार्यकर्त्याच्या जागीच आहेत. शिवसैनिक हा कुठेही हल्ला नाही. फक्त गेले तर कोण? कॉन्ट्रॅक्टर आणि नेते.
कोणता शिवसैनिक जागचा हल्ला नाही. शिवसैनिक जागच्या जागीच आहे आणि आम्ही त्यांच्याच म्हणजे शिवसैनिकाच्या जीवावरच आम्ही आज पक्ष संघटनेचं काम करत असताना आज आम्ही भरपूर आम्हाला आमिष आले, पैशाचे आमिष आले, भरपूर आमिष आले, आमच्यावर दबावतंत्र आले, आम्हाला लाट्याकाट्या खावं लागल्या, पण आम्ही आज कुठेही हल्लो नाही. आम्ही पक्षाशी एकनिष्ठ राहिलो आणि आम्हाला ती ताकद आज पक्षाने दिली. आमचे नेते युवा सेनेचे सचिव सर वरुण सरदेसाई साहेबांनी, आमचे युवा नेते महेशभाऊ खेडकर यांनी आम्हाला वेळोवेळी ताकद दिली आहे आणि आम्ही त्याच जीवावर आज पक्षाचं काम करत आहोत. तुम्हाला पक्षाने हा निष्ठेचा आशीर्वाद दिला असं वाटतं का? 100%. ज्या वेळेस पक्षफुटीनंतर आम्ही पक्षाचं काम करत असताना इतक्या अडचणींना सामोरं गेलोत, तरी आम्ही पक्षाशी एकनिष्ठ राहिलोत. आजपर्यंत कुठूनही काही नसताना घरून पैसा घालून आम्ही आज राजकारण करतो. तर आमच्याकडं ना सत्ता आहे ना काही आहे. तर पक्षाचं काम आम्ही एवढ्या प्रामाणिकपणे करत आहोत आणि त्या वरिष्ठांनी आमच्या पाहिलं आणि आम्हाला आज आम्हाला संधी दिली. रवीजी, या ठिकाणी नांदेड महानगरपालिकेची स्थापना ज्यावेळी झाली त्यावेळी पहिला इथला जो महापौर होता तो शिवसेनेचा होता. शिवसेनेचे पहिले महापौर होते आणि शिवसेना अत्यंत ताकदीने बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करायची. पण नंतर नांदेड महापालिकेच्या बाबतीत जर विचार केला तर शिवसेना कुठेतरी बॅकफुटवर गेली, नंतर काँग्रेसचं आणि आत्ताच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाचा प्रबळ ठरू पाहतो आहे. तर ती शिवसेना आज कुठे गेलेली आहे आणि आत्ता निवडणुकांना सामोरे जाताना तुम्हाला पुन्हा एकदा वाटतं की नांदेड महापालिकेवर शिवसेनेचा भगवा झेंडा तुम्ही आणू शकाल का? नक्कीच. नांदेड महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा तर फडकणारच, पण तसंच मुंबई महानगरपालिकेला शिवसेनेचा भगवा फडकणार म्हणजे फडकणार. कुठल्या विश्वासाने तुम्ही म्हणताय की नांदेड महापालिकेवर उद्धव ठाकरे शिवसेनेचा भगवा झेंडा या ठिकाणी फडकेल? त्यामागे कुठली कारणं आहेत? निष्ठावंत शिवसैनिकांच्या जीवावर आज साहेब सांगतो आम्ही की आमच्या नांदेड महानगरपालिकेवर भगवा झेंडा फडकणार. निश्चित तुम्ही या ठिकाणी विश्वास व्यक्त करत आहात, पक्षाबद्दल व्यक्त करत आहात, निष्ठेबद्दल व्यक्त करत आहात आणि तुमच्या एकंदरीत या आजपर्यंतची जी कारकीर्द राहिलेली आहे यावरही तुम्ही विश्वास व्यक्त करत आहात. या बोला नांदेडच्या या पॉडकास्टमध्ये शेवटचा आमचा जो सेगमेंट असतो किंवा शेवटचा पार्ट जो असतो त्या ठिकाणी मी रॅपिड फायर घेतो. आत्ता आपण बऱ्याच प्रश्नांना अगदी दिलखुलास उत्तर दिलीत, पण ह्यामध्ये तुम्हाला 1 किंवा 2 शब्दामध्ये तुम्हाला उत्तर द्यायचे आहेत. अगदी थोडक्यामध्ये उत्तर आम्ही या ठिकाणी घेतो आणि अर्थात त्याचं नाव रॅपिड फायर असल्यामुळे क्विकली आपल्याला उत्तरं या ठिकाणी द्यायची आहेत. रॅपिड फायर मी आपलं घेतो आहे. आपण तयार आहात? हो. उद्धव ठाकरे गट अर्थात या शिवसेनेतलं नांदेड जिल्ह्यातलं तुमचं आवडतं नेतृत्व कोणतं? महेश खेडकर. ओके. 2 बलाढ्य उमेदवार तुमच्या समोर आहेत. एक शिंदे सेनेमध्ये आहे, शिंदे गटाची शिवसेना जी आहे, आणि भारतीय जनता पक्षाचाही उमेदवार तुमच्या समोर आहे. हे दोन्ही उमेदवार तुम्ही त्यांना सामोरे जात असताना यांना तुम्ही आव्हान दडपण म्हणून पाहता का तुमच्यासाठी ती एक संधी आहे? संधी आहे. महत्त्वाचं काय आहे तुमच्यासाठी, समाजकारण की राजकारण? समाजकारण. आत्ता तुमच्या प्रभागामध्ये सोडवण्यासारखे 3 महत्त्वाचे प्रश्न कुठले आहेत? रस्ता, पाणी आणि कचरा. ओके. सक्षम नेतृत्वामध्ये महत्त्वाचे असे कुठलेही 2 गुण असावेत असे कुठले तुम्हाला वाटतात? योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता आणि आपल्या जनतेसाठी प्रामाणिकपणे काम करणे. ओके. शेवटचा तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारतो आहे. पक्ष निर्णयाला महत्त्व द्याल की जनभावनेला? दोन्ही. ओके. आमच्या स्टुडिओमध्ये आज आपण या ठिकाणी आलात आणि तुमच्या एकंदरीत कारकिर्दीविषयी आपण या ठिकाणी बोललो. तुम्ही छान उत्तरं या ठिकाणी दिलीत आणि तुमची निवडणुकीला काय तयारी आहे याविषयी तुम्ही सांगितलं आणि तुमचं नेमकं व्हिजन या महापालिकेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना नेमकं काय आहे याविषयी आपण सखोलपणे चर्चा केली. आपण या ठिकाणी आलात, आमच्याशी या ठिकाणी गप्पा मारलात आणि तुमच्या प्रभागातल्या जनतेच्या मनातले जे प्रश्न होते ते आम्ही विचारण्याचा प्रयत्न केला. त्याला अगदी छान उत्तर आपण दिलीत आणि ते उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले आभार. धन्यवाद. नांदेड महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर आपण ही चर्चा करत होतो. आपल्या सोबत प्रभाग क्रमांक 1 ब चे अधिकृत उमेदवार रवी दादाराव नागरगोजे हे या ठिकाणी होते. आपण तिथल्या जनतेच्या मनातले प्रश्न त्यांना विचारले आणि त्यांच्याकडून यथोचित उत्तरंसुद्धा आपण या ठिकाणी घेतली. नांदेड महापालिकेची रणधुमाळी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर नव्या पॉडकास्टमध्ये नवीन पाहुण्यासह नवीन प्रश्नांसह लवकरच भेटूयात. तोपर्यंत थांबतो आहोत. धन्यवाद.